मित्रांनो, आज मी जे सांगणार आहे ते ऐकताना कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल, कारण हे शब्द तुमच्याच मनातील प्रश्न आहेत. तुम्ही रोज देवासमोर बसता, दिवा लावता, अगरबत्ती पेटवता, माळ हातात घेता, मंत्र म्हणता, पण तरीही मनात एक प्रश्न उभा राहतो. एवढं सगळं करूनही माझ्या आयुष्यात काहीच बदल का होत नाही? कोणी नोकरीसाठी प्रार्थना करतोय, कोणी कर्जमुक्तीसाठी, कोणी आजारातून सुटका व्हावी म्हणून, तर कोणी घरातील क्लेश संपावेत म्हणून. पण उत्तर येत नाही. आज मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो. दोष तुमच्या भक्तीत नाही, दोष देवात नाही, दोष तुमच्या श्रद्धेतही नाही. दोष आहे सेवेतील 5 सूक्ष्म चुकांकडे, ज्या चुकांबद्दल कोणीही उघडपणे सांगत नाही. सेवा म्हणजे विधी नव्हे, सेवा म्हणजे समर्पण. बहुतेक लोक काय समजतात? मी पूजा केली म्हणजे सेवा झाली. मी 108 वेळा जप केला म्हणजे काम झालं. पण गुरुचरित्र, दत्त संप्रदाय, स्वामी समर्थ कुठेही हे सांगितलेले नाही. गुरुचरित्रात स्पष्ट म्हटलं आहे, सेवा ही बाहेरची कृती नसून ती अंतःकरणातील अवस्था आहे. सेवा म्हणजे देवाला वेळ देणं, मन देणं, अहंकार बाजूला ठेवणं आणि माझ्या बुद्धीपेक्षा गुरुबुद्धी श्रेष्ठ आहे हे मान्य करणं. आजचा भक्त का गोंधळलेला आहे? आजचा भक्त खूप हुशार आहे. तो यूट्यूब बघतो, रील्स बघतो, शॉर्ट्स बघतो. हा मंत्र 3 दिवसात फळ देतो, हा उपाय केला तर लगेच पैसा येईल, हा प्रयोग करा, नक्की यश मिळेल. पण कोणीही हे सांगत नाही मंत्र कसा म्हणायचा, मनाची अवस्था कशी असावी, पूजा झाल्यावर आपण कसं वागायचं. याच ठिकाणी भक्त चुकतो. सेवा ही व्यवहारापासून वेगळी नाही. ही खूप मोठी चूक आहे. मी पूजा करतो पण व्यवहार वेगळा. देव देवाच्या जागी आणि माझं आयुष्य वेगळं. स्वामी समर्थ यावर काय म्हणतात? जसं जीवन तसं देव आणि जसं देव तसं जीवन. जर तुम्ही पूजेत शांत पण घरात चिडचिड, बाहेर लोकांशी कठोर आणि मनात सतत तक्रार असाल तर ती सेवा फक्त बाहेरची राहते. गुरुचरित्रातील एक सत्य घटना सांगतो. एक भक्त दररोज गुरुचरित्र वाचायचा, कधीच चुकवत नसे. 108 प्रदक्षिणा, दिवा, धूप, नैवेद्य सगळं आलं, पण त्याचं दुःख संपत नव्हतं. एक दिवस स्वप्नात गुरु महाराज आले आणि म्हणाले, तू माझं नाव घेतोस पण माझी शिकवण विसरतोस. सेवा मुखात आहे पण आचरणात नाही. त्या दिवसापासून त्या भक्ताने खोटं बोलणं सोडलं, अपशब्द थांबवले आणि रागावर नियंत्रण ठेवलं. 3 महिन्यात त्याचं संपूर्ण आयुष्य बदललं. सेवा म्हणजे काय? खूप सोप्या शब्दात सांगतो. सेवा म्हणजे जप आणि शुद्धता, मंत्र आणि मर्यादा, पूजा आणि नम्रता, श्रद्धा आणि संयम. फक्त माळ फिरवणं म्हणजे सेवा नाही. आजपासून एक छोटा प्रयोग करा. आज पूजा करताना 5 मिनिटे शांत बसा. देवासमोर काहीही मागू नका. फक्त म्हणा, हे दत्तगुरु, माझ्या बुद्धीने जे समजत नाही ते तू मला योग्य मार्गाने शिकव. हेच खरं समर्पण आहे.
जर सेवा म्हणजे काय हेच नीट समजलं नाही तर पुढे होणाऱ्या चुका आपोआप घडतात. पहिल्या 3 घातक चुका ज्या सेवेचं फळ थांबवतात. मित्रांनो, आतापर्यंत आपण हे समजलो की सेवा म्हणजे काय. आता आपण त्या ठिकाणी आलो आहोत जिथे 90% भक्त अडकळतात. हे ऐकताना कदाचित तुम्हाला वाटेल, मी तर खूप श्रद्धेने करतो, मी कधी देवाशी फसवणूक केली नाही. पण लक्षात ठेवा, श्रद्धा असणे वेगळे आणि श्रद्धेची पद्धत योग्य असणे वेगळे. आता मी तुम्हाला सांगणार आहे पहिल्या 3 घातक चुका ज्या अनवधानाने घडतात पण परिणाम फार मोठा करतात. चूक क्रमांक 1, श्रद्धा आणि अहंकार. ही चूक खूप सूक्ष्म आहे आणि म्हणूनच खूप धोकादायक आहे. अहंकार भक्तीत कसा येतो? बहुतेक भक्त असं म्हणतात, मी रोज पूजा करतो, मी इतकी वर्ष जप करतोय, माझी सेवा खूप पक्की आहे. हे शब्द ऐकायला चांगले वाटतात, पण इथेच अहंकार जन्म घेतो. मी करतो, माझी सेवा. स्वामी समर्थ म्हणतात, सेवा तू करत नाहीस, ती माझ्याकडून तुझ्याद्वारे घडते. गुरुचरित्रातील संदर्भ. एक मोठा विद्वान ब्राह्मण रोज गुरुचरित्र वाचायचा. त्याला शास्त्र पाठ होते. एक दिवस गुरु महाराजांनी विचारले, तुला मी का भेटत नाही? तो म्हणाला, महाराज, मी तर इतकी वर्ष सेवा करतो. गुरु हसले आणि म्हणाले, तू सेवा करत नाहीस, तू स्वतःला मोठं सिद्ध करतोस. आणि त्या क्षणी त्याचा अहंकार गळून पडला. त्याच दिवशी गुरुकृपा झाली. मित्रांनो, अहंकार ओळखायचा कसा? जर सेवा करताना मी इतकं केलं असं वाटत असेल, इतर भक्तांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजत असाल, देवाने माझंच ऐकायला हवं असं वाटत असेल, तर समजा सेवेत अहंकार शिरलाय. यावर उपाय खूप महत्त्वाचा आहे. पूजा सुरू करण्याआधी फक्त एक वाक्य म्हणा, हे गुरुदत्ता, माझ्या हातून काही होत नाही, तूच माझ्याकडून हे करून घेत आहेस. हा एक वाक्य अहंकाराला बाहेर ठेवतो. आता चूक क्रमांक 2, नियमांशिवाय मंत्र जप. ही आजची सर्वात मोठी समस्या आहे. आज मंत्र म्हणजे काय? यूट्यूबवर ऐकले, व्हॉट्सअपवर आले, रीलमध्ये पाहिले आणि लगेच सुरू. पण मंत्र म्हणजे गाणं नाही, मंत्र म्हणजे प्रयोग नाही, मंत्र म्हणजे शॉर्टकट नाही. मंत्राला नियम का हवेत? मंत्र हा शक्तीचा ध्वनी आहे. जसं विजेला वायर लागतं, तसंच मंत्राला नियम लागतात. जर नियम नसतील तर मंत्र निष्प्रभ होतो. कधी कधी उलट परिणामही होतो. मन अधिक अस्थिर होतं. साधी उदाहरणे देतो. तुम्ही औषध घेताना वेळ पाळता, प्रमाण पाळता, मग मंत्राला नियम नको का? लोक काय चुकतात? वेळ निश्चित नाही, जागा रोज बदलते, कधी बसून कधी चालत, मोबाईल हातात ठेवून जप. अशा जपातून मन शुद्ध होत नाही. स्वामी समर्थांचा उपदेश आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मंत्र हा शब्द नसून
तो साधकाची शिस्त आहे. अचूक मार्गदर्शन काय आहे? आजपासून एकच वेळ ठरवा, सकाळ किंवा संध्याकाळ. एकच जागा ठरवा, आसन ठरवा. जप करताना मोबाईल दूर ठेवा. हे छोटे नियम मोठं फळ देतात. आता चूक क्रमांक 3, घाईत केलेली पूजा. ही चूक सर्वात सामान्य आहे. सकाळी ऑफिसची घाई, मुलांची शाळा, घरकाम आणि देवासमोर बसलो की लवकर उरकूया. पण देव उरकण्याची गोष्ट नाही. मन कुठे असतं? देवापुढे शरीर बसलेलं, पण मन ऑफिसमध्ये, समस्यांमध्ये, भीतीमध्ये. ही पूजा देवांपर्यंत पोहोचतच नाही. गुरुचरित्रातील शिकवण आहे. एक भक्त खूप जलद गुरुचरित्र वाचायचा. गुरु म्हणाले, तू माझं नाव घेतोस, पण तुझं मन कुठे आहे? त्या दिवसांपासून तो सावकाश वाचू लागला, पण समजून वाचू लागला आणि तेव्हाच त्याचं दुःख कमी झालं. योग्य पूजा कशी करावी? पूजा करताना 2 मिनिटे डोळे बंद करा. श्वासावर लक्ष ठेवा. मन शांत झाल्यावरच मंत्र. लक्षात ठेवा, थोडी पण मनापासून केलेली सेवा जास्त फळ देते. आत्तापर्यंत आपण पाहिलं श्रद्धेतील अहंकार, नियमांशिवाय मंत्र, घाईत पूजा या 3 चुका सेवेची शक्ती कमी करतात. पण अजून 2 चुका बाकी आहेत, ज्या सेवा पूर्णपणे अडवतात. सेवा बाहेरून नाही, ती आतून घडते. आता मी सांगणार आहे अशा 2 चुका ज्या फार मोठ्या नसतात, पण त्यांचा परिणाम सेवेचं फळ पूर्णपणे थांबवतो. या चुका फार कोणाला जाणवत नाहीत, पण त्या रोज घडतात आणि भक्त स्वतःच देवापासून दूर जातो. चूक क्रमांक 4, अपेक्षेची अधीरता. ही चूक फार सूक्ष्म आहे आणि म्हणूनच फार खोल आहे. भक्त काय म्हणतो? मी इतके दिवस जप करतोय, देवाने अजून ऐकलं नाही. इतरांचं लवकर होतं, माझं का नाही? हे प्रश्न अगदी नैसर्गिक आहेत, पण इथेच सेवेची दिशा बदलते. सेवा मागणी बनते. जेव्हा तुम्ही म्हणता, मी केलं आहे, आता मला मिळालंच पाहिजे, तेव्हा सेवा प्रार्थना राहत नाही, समर्पण राहत नाही, ती व्यवहार बनते. गुरुचरित्रातील हृदयस्पर्शी प्रसंग. एक भक्त गुरु महाराजांकडे रोज येत असे. तो खूप नियमाने सेवा करत होता. एक दिवस तो म्हणाला, महाराज, मी इतकं करतोय, पण अजूनही माझं काम अडलंय. गुरु शांतपणे म्हणाले, तू माझ्याकडे काम घेऊन येतोस, मी तुला तयार करतोय. त्या भक्ताला तेव्हा काही समजलं नाही, पण नंतर त्याला कळलं, देव आधी माणूस घडवतो, मग परिस्थिती बदलतो. अपेक्षा का घातक ठरते? कारण अपेक्षा मन अस्थिर करते, श्रद्धेला प्रश्न विचारायला लावते, तुलना निर्माण करते आणि तुलना आली की भक्ती तुटते. खूप महत्त्वाची ओळ आता मी सांगत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी देतोच, पण कधी, कसं, किती हे ठरवणं माझं काम आहे. यावर उपाय आहे. अपेक्षा कशी सोडायची
हे अवघड आहे पण शक्य आहे. पूजा संपल्यानंतर देवासमोर 1 मिनिट शांत बसा. फक्त म्हणा, हे गुरुदत्ता, तू जे देशील ते योग्य आहे आणि जी वेळ ठरवशील तीच योग्य वेळ आहे. हे एक वाक्य मन हलकं करतं. चूक क्रमांक 5, पूजेनंतरचा निष्काळजीपणा. ही चूक खूप लोक करतायत आणि कोणीच सांगत नाही. पूजा झाली, मग पूजा संपते आणि लगेच फोन हातात, वाद सुरू, तक्रार, चिडचिड. म्हणजे काय? देवाला नमस्कार केला आणि लगेच मन जुन्याच अवस्थेत परत. पूजेनंतरची अवस्था फार महत्त्वाची असते. पूजा म्हणजे जसं अंगावर सुगंध फवारला आणि लगेच तुम्ही धुळीत गेलात. सुगंध राहील का? स्वामी समर्थांचा सुंदर उपदेश. स्वामी म्हणतात, पूजेनंतर जसा तू वागतोस तिथेच मला ओळख. लोक काय चुकतात? पूजा झाल्यावर शिव्या, घरात भांडण, चुकीचे बोल, मग पूजा फक्त वेळ घालवणं ठरते. यावर उपाय काय आहे? 30 मिनिटांचा नियम. पूजा झाल्यावर किमान 30 मिनिटे राग नाही, तक्रार नाही, वाद नाही. जर ते शक्य नसेल तर मौन पाळा. ही 30 मिनिटे पूजेचं फळ वाढवतात. एक सत्य अनुभव. एक गृहिणी दररोज सेवा करायची, पण घरात सतत तणाव. एक साधा सल्ला दिला, पूजेनंतर 30 मिनिटे शांत राहा. 3 आठवड्यात घरात शांतता आली. तिचं मन स्थिर झालं, समस्या सुटायला सुरुवात झाली. हीच गुरुकृपा आहे. आता आपण पाहिलं, अपेक्षेची अधीरता आणि पूजेनंतरचा निष्काळजीपणा या 2 चुका सेवेचं दार बंद करतात. पण आता प्रश्न आहे, मग सेवा अचूक कशी करायची? आता मी तुम्हाला सांगणार आहे साधे, शास्त्रसंगत आणि प्रत्यक्ष अनुभवातून सिद्ध झालेले नियम, जे कोणीही करू शकतो आणि ज्यातून नक्कीच बदल जाणवतो. सर्वप्रथम, सेवा सुरू करण्याआधी मनाची तयारी खूप महत्त्वाची आहे. सेवा सुरू करण्याआधी, देवाला फुलं देण्याआधी एक गोष्ट करा, मन खाली ठेवा. 2 मिनिटे डोळे बंद करा आणि स्वतःशीच म्हणा, आज मला काही मिळवायचं नाही, आज मला फक्त योग्य व्हायचं आहे. ही एकच ओळ सेवेची दिशा बदलते. त्यानंतर जप कधी करावा? सर्वोत्तम वेळा पहाटे 4:30 ते 6:30 किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर. पण लक्षात ठेवा, वेळेपेक्षा सातत्य महत्त्वाचं. दररोज एकाच वेळी जप केला तर मन आपोआप तयार होतं. त्यानंतर दिशा आणि जागा. पूर्व किंवा उत्तर दिशा योग्य आहे. घरात एकच कोपरा ठरवा, रोज तिथेच बसा. ती जागा ऊर्जेने भरते. त्यानंतर आसन आणि देहशुद्धता. शक्यतो खाली बसून कापड किंवा आसन वापरा. फार तंग कपडे टाळा. शरीर शांत असेल तर मन ऐकेल. त्यानंतर जप कसा करावा?
योग्य पद्धत कशी आहे? मोबाईल पूर्णपणे दूर ठेवा, माळ हातात आणि लक्ष मंत्रात. हळू स्पष्ट उच्चार. वेग महत्त्वाचा नाही, भाव महत्त्वाचा आहे. त्यानंतर पाणी आणि दिवा, छोटा पण प्रभावी नियम. पूजेच्या वेळी देवासमोर पाणी ठेवा. पूजा संपल्यावर ते पाणी 3 घोट घ्या. दिवा, किमान 1 दिवा, शक्यतो तुपाचा. हे छोटे उपाय मन स्थिर करतात. पूजेनंतरचा सुवर्ण नियम, 30 मिनिटाचा नियम. पूजेनंतर राग नाही, वाद नाही, तक्रार नाही. जर ते शक्य नसेल तर मौन. हे 30 मिनिटं पूजेचं फळ दुप्पट करतात. सेवा किती दिवस करावी हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो. उत्तर साधं आहे. जोपर्यंत मन बदलत नाही तोपर्यंत सेवा थांबवू नका. सेवा म्हणजे प्रयोग नाही, चाचणी नाही, ती जीवनशैली आहे. अनुभव येण्याची 5 लक्षणे. सेवेचं फळ नेहमी लगेच बाहेर दिसत नाही, पण आत बदल सुरू होतो. मन शांत होऊ लागणं, राग कमी होणं, योग्य निर्णय सुचणं, अचानक मदत मिळणं, एकटेपणा कमी होणं. हीच गुरुकृपेची चिन्ह आहेत. 3 खरे अनुभव. एक तरुण 4 महिने सेवा करत होता. नोकरी काही मिळत नव्हती. सेवा बंद करणार होता, पण मनात एक विचार आला, मी बदललो का? त्याने अपेक्षा सोडली आणि 15 दिवसात अचानक योग्य संधी मिळाली. अनुभव 2. ग्रहकलह. एक स्त्री दररोज पूजा करायची, पण घरात शांतता नव्हती. हिने 30 मिनिटांचा नियम पाळायला सुरुवात केली. 2 महिन्यात बोलणं बदललं, वातावरण बदललं, घर बदललं. अनुभव 3. आजार. एक वृद्ध गृहस्थ सेवा करत होते पण निराश होते. त्यांनी फक्त एक बदल केला. पूजेत मागणं बंद केलं. मन शांत झालं आणि उपचारांना प्रतिसाद मिळू लागला. अंतिम संदेश हे लक्षात ठेवा. देव तुमची परीक्षा घेत नाही, तो तुम्हाला घडवत असतो. सेवा म्हणजे देव बदलण्याचा प्रयत्न नाही, स्वतः बदलण्याची प्रक्रिया आहे. आणि जेव्हा फक्त बदलतो तेव्हा परिस्थिती आपोआप बदलते. माझ्या प्रिय मित्रांनो, जर आजचा हा संपूर्ण व्हिडिओ तुमच्या मनाला लागला असेल तर कॉमेंटमध्ये फक्त लिहा, जय दत्त, मी सेवा बदलतो. हा व्हिडिओ त्या प्रत्येक भक्ताला पाठवा जो म्हणतो मी करतो पण फळ मिळत नाही.